थोडंसं रडगाणं केल्यानंतर आजचा प्लॅन होता आमचा शेतात चिकन करायचा. आता हा धूर त्याच गोष्टीचा आहे, म्हणूनच मला रडू येतंय. घोर डिस्कशन झाल्यानंतर फायनली आमचं ठरलं की चिकन 65 आणि चिकन रस्सा एकत्र करायचा. अशी सगळी फॅमिली एकत्र येऊन शेतामध्ये जेवण करायला जी मजा आहे मित्रांनो, ती कुठेच नाही आयुष्यात. गुणाचा ग माझा भाऊ ग बाई, DM फॉर रिश्ता असं बोलल्यावर त्याच्या चेहऱ्यावर जे स्मित हास्य आलेलं, आहा हा. आणि हा आमचा दुसरा कामचोर पोरगा. खूप बोलबच्चनगिरी केल्यानंतर मी ठरवलं की आता थोडं काम पण करून, म्हणून मॅरिनेशनचं काम मला देण्यात आलं. कॉर्नफ्लॉवर जसं काय फुकट मिळालेलं म्हणून हे एवढं टाकलं. त्यानंतर मी मसाले जे होते नव्हते ते सगळे मसाले टाकले, अंडी टाकली. माझा पण फोटो आला पाहिजे असं म्हणत माझे पप्पा उगाच तिकडे येऊन बसले. मग मामीने येऊन इन्स्पेक्शन केलं की सगळ्या गोष्टी बरोबर चालू आहेत ना. चिकन टाकायला तिथे एवढी लोक जमली जसं काय 2-2 किलोचा एक पीस होता. यांच्या फालतू 65 गप्पा ऐकल्यानंतर आमच्या बाबूने फायनली चिकन 65 करायचं डिसिजन घेतलं. सगळ्यात आधी मी हा धूर बघितला, मग मला रडू आलं आणि मला रडलेलं बघून लगेचच आमच्या ढगांनी गर्जना केली. चिकन नुसतं तळायला सुरुवात नाही केली तोपर्यंत सगळे डोमकावळे बाजूलाच उभे होते. मामाने काहीतरी चूक केलीये म्हणून मामीने अख्ख्या चुलीलाच आग लावली. आतापर्यंत आयुष्य एकदम सटल जात होतं, मग आज कुछ तुफानी करते हे पावसाला सुचलं. एवढं ऍडव्हेंचर मी अख्ख्या आयुष्यात नाही केले भाई. गरम गरम टोपा वगैरे सगळं उचलून आम्ही लिटरली शेतातून पळत पळत आलोय आमच्या दुसऱ्या शेतातल्या एका घरापर्यंत. भाई ही गोष्ट कधीच कोण आयुष्यात विसरणार नाही, कारण की इतकं भारी वाटलेलं. सगळे पागल झालेले, तिकडे नाचायला लागलेले आणि फुल पाऊस पडत होता. भाई मुंबईमध्ये एवढा रूम हा 5 माणसांसाठी असतो, पण इथे आमच्या फक्त रेडकूसाठी एवढा मोठा रूम होता, म्हणून आम्ही तिथे शिफ्ट झालो, कारण की खूपच जास्त पाऊस पडत होता, डेंजरवाला. पेशन्सला पेशंट म्हणून आणि कधीही न मिळाल्यासारखं ह्यांनी तिथेच खायला चालू केलेलं आहे. एवढं खाऊन झाल्यानंतर आम्हाला समजलं की इथे चिकनचा रस्सा आणि चिकन खाता येणार नाही. गप घरी चला आणि मस्त ताव मारायला बसा. भाई घरी पोचल्यावर सगळ्यांनी तोडायला घेतली चिकनची तंगडी. चला बाय, उद्या भेटू.